सोलापूरचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते, पद्मशाली शिक्षण संस्थेचे माजी सेक्रेटरी व विश्वस्त गंगाधरपंत सिद्धरामप्पा कुचन हे अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेली व्यक्ती. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला. सहकार आणि शिक्षण क्षेत्रात त्यांचे फार मोठे योगदान होते. विविध संस्थांचे मुख्य प्रवर्तक, संस्थापक, सेक्रेटरी, विश्वस्त, तज्ज्ञ संचालक या नात्याने त्यांचे कार्य व मार्गदर्शन मोलाचे होते. अशा या युगंधर विणकर रत्न गंगाधरपंत कुचन यांचे मंगळवार 12 मे 2026 रोजी पहाटे निधन झाले. त्यानिमित्त पद्मशाली शिक्षण संस्थेने शोकसभेचे आयोजन केले. गंगाधरपंत यांचे शिक्षण कुचन प्रशालेत झाले. त्यानंतर ते पद्मशाली शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी म्हणून कार्य केले. संस्थेला 100 पूर्ण झाल्याने संस्थेने 26 जानेवारी 2012ला शताब्दी महोत्सवाचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषविले. तसेच कुचन प्रशालेला 75 वर्षे पूर्ण झाल्याने अमृत महोत्सव उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषविले होते. शोकसभेच्या प्रारंभी गंगाधरपंत कुचन यांच्या प्रतिमेस मार्कंडे सहकारी रुग्णालयाचे प्रेसिडेंट सत्यनारायण बोल्ले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. शोकसभेस उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. म्हणजे त्यांना समाजाचा ध्यास इतका असायचा की ते अविरत त्या ध्यासाखाली त्या ठिकाणी काम करायचे. आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व बंधू भगिनींना सांगतो की त्यांचा ऋण तुम्हा सर्वांच्या शिरावर आहे. कारण ही जी संस्था पद्मशाली शिक्षण संस्था 108 वर्षांपूर्वी ज्यावेळी स्थापन झाली त्यानंतरच्या कालावधीमध्ये ते तब्बल 50 वर्षे या संस्थेमध्ये 17 वर्ष सचिव म्हणून आणि त्यानंतर विश्वस्त म्हणून त्यांनी अत्यंत प्रदीर्घ कालावधी फार कार्यशील अशा पद्धतीने काम केलेले आहे. त्या माणसाचं अशा पद्धतीने अचानक मृत्यू होणं प्रत्येक सोलापूरच्या शहरवासियांमध्ये मनाला लागते. त्यांची सुरुवात सहकारामधूनच झाली आणि ते होत असताना दोनदा त्यांनी खासदारकी पण घोषणा केली. तिसऱ्या वेळेला देखील त्यांनी खासदारकी मागितली. अत्यंत वाईट दिवस म्हणायचं माझ्या जीवनात. कारण त्या दिवशी नेमकं मी परगावी होतो. जवळजवळ 700 किलोमीटरच्या अंतरावर मी होतो आणि साहेबांचं मला माहित आहे आपलं 2012 साली शताब्दी महोत्सव जेव्हा शुभारंभ झाला होता त्या दिवशी साहेबांनी त्यांचं देहदान करण्याची घोषणा केली होती.